थांबा, तुमच्या घरातील माणसं उपाशी आहेत का? आणि तुमची मेहनतीची जमीन कुणी बळकावतोय? चंदरपूर गावात एक गरीब शेतकऱ्यावर असाच प्रसंग आला होता. सावकाराने खोटे कागद करून 2 एकर शेत हिसकावलं. कोर्टात पण न्याय मिळेना. मग त्याने शेवटचा दरवाजा ठोठावला, महाकालीचा दरवाजा. 21व्या दिवशी काय झालं माहीत आहे? तो सावकार स्वतःहून त्याच्या पाया पडला. का, कसं? ऐकाच. आई कालीचा न्याय कसा असतो ते आज मी तुम्हाला सांगते. विठ्ठल नावाचा गरीब शेतकरी होता. वडिलोपार्जित 2 एकर, तेच त्याचं सर्वस्व. गावचा सावकार बाबूराव, त्याची नजर त्या शेतीवर होती. खोटे कागद बनवले व विठ्ठलला कोर्टात खेचले. विठ्ठलकडे वकिलाला द्यायलाही पैसे नाही होते. सगळे म्हणाले, तुझी जमीन गेली समज. तो हरला नाही. गावाबाहेरच्या कालीमातेच्या जुन्या मंदिरात गेला. सलग 21 दिवस उपास केला. रोज रात्री मंदिरात झाडू मारायचा, दिवा लावायचा आणि फक्त एकच प्रार्थना, आई, मी गरीब आहे, पण खोटं नाही. माझ्या पोराबाळांची जमीन वाचव. आणि 21व्या दिवशी चमत्कार झाला. बाबूरावचा मुलगा रात्री आजारी पडला. डॉक्टर म्हणाले, काही कळत नाही. बाबूराव घाबरला. त्याला त्या रात्री स्वप्न पडलं. कालीमाता त्रिशूळ घेऊन उभी, डोळे लाल, आणि बोलली, खोट्याच्या घरी मी राहत नाही. सकाळी बाबूराव धावत विठ्ठलच्या घरी गेला. त्याच्या पाया पडला. खोटे कागद फाडले, जमीन परत केली आणि म्हणाला, मला माफ कर, मी तुझ्या आईचा गुन्हेगार आहे. विठ्ठलने फक्त हात जोडले व म्हणाला, न्याय आईने केला, मी कोण? म्हणून म्हणतात, महाकाली अन्याय सहन करत नाही. ती वेळेला येते पण न्याय नक्की करते. तुमच्यावर कोणी खोटे आरोप करत असेल, संपत्तीचा वाद असेल, नोकरीत त्रास देत असतील तर सलग 21 दिवस रोज सकाळी दिवा लावून फक्त 21 वेळा ओम क्रीं कालिकाय नमः हा मंत्र म्हणा. खोट्याचा गर्व आई नक्की उतरवते. तुमच्यावर पण जर अन्याय झाला असेल तर कमेंटमध्ये जय महाकाली लिहा.